महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात लव जिहादचे प्रकार वाढल्याचं म्हटलं जात आहे। कधी आमिष दाखवून तर कधी जबरदस्तीने धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप केला जातोय। आता याच प्रकारांना आळा घालण्याकरता राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। पाहूया। लोकांचा दबाव आहे की लव जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे। कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे। संविधान ने राइट दिया हुआ है, अगर इनको संविधान बदली करना तो बदली करने हमें कोई एतराज नहीं। लव जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहे, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे। महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद कायदा। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती। कायदा झाल्यास महाराष्ट्र ठरणार देशातलं 10वं राज्य। गेल्या वर्षात महाराष्ट्रात आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून दबाव टाकून आणि दहशतीच्या जोरावर धर्मांतर करण्याचे प्रकार समोर आले आहेत। लव जिहादचे वाढते प्रकार पाहून अनेक नेत्यांकडून लव जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी होतीये। लव जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत। करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे। लव जिहादाच्या संदर्भात लव जिहाद असेल त्याबद्दल कारवाई कडक झाली पाहिजे। प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे। आता याच दृष्टीनं राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। लव जिहाद विरोधात कायदा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आता लव जिहाद विरोधी कायदा करण्याकरता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित। महिला बाल कल्याण विभागाच्या सचिवांचा यात समावेश करण्यात आलाय। अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव या समितीत असणार आहेत। तसंच विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांचाही समावेश आहे। त्याचबरोबर गृह विभागाच्या सचिवांचा देखील समितीत समावेश करण्यात आलाय। कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे। त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हान आहे। लव जिहाद नाम की कोई चीज है ही नहीं है, ये सिर्फ झूठ मूठ का एक जो है नाम लिया जा रहा है। बहुत सारी मुस्लिम लड़कियां भी हिंदुओं के साथ जा रही हैं या हिंदू से शादी कर रहे हैं, हिंदू बन रही हैं। बहुत सारे लोग हैं, बहुत से हिंदू मुस्लिम बन रहे हैं। तो ये तो संविधान ने राइट दिया हुआ है, अगर इनको संविधान बदली करना तो बदली करने हमें कोई एतराज नहीं। लव जिहाद कायदा महाराष्ट्रात लागू झाला तर महाराष्ट्र हे देशातलं 10वं राज्य ठरणार आहे। कारण याआधी उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड या ठिकाणी लव जिहाद कायदा लागू करण्यात आलाय। लव जिहाद कायदा आणण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं पहिलं पाऊल टाकलंय। करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे। आता मात्र विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली है। जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ। ये भाषण माफिया तय करेंगे। लव जिहाद है, ये है, ये वो है। ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है। कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे।
लव जिहाद नाम की कोई चीज है ही नहीं है। ये सिर्फ झूठ मूठ का एक जो है नाम लिया जा रहा है। खरं तर देशात लव जिहादचे प्रकार वाढत असल्याचा आरोप अनेकदा केला गेला आहे। तसे गुन्हे देखील अनेक ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला तर जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा बसण्यास नक्कीच मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।